नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कधी विचार केलाय का की आकाश निळं का दिसतं आणि तुमची सावली कधी मोठी तर कधी गायब का होते? चला या सर्व प्रश्नांची उत्तर शोधूया आजच्या धड्यामधून. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या धड्याचं नाव काय आहे बघा, प्रकाशाचे परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश कशाने बनलेला असतो? तर प्रकाश हा अनेक रंगाने बनलेला असतो. बघा, जो काही ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे तो काय आहे? सूर्य. ह्या सूर्यापासून निघणारे जे काही प्रकाशित किरण आहेत ह्या पृथ्वीवरच्या असणाऱ्या जे काही वस्तू आहेत ह्या वस्तूंवर काय केला जातो रे? हे जे काही प्रकाशित किरण पडले जातात. जेव्हा हे प्रकाशित किरण पडले जातात त्या वस्तूवर, तेव्हा ते काय केले जातात रे? प्रकाशित किरण पडले की ते किरण विखुरतात, म्हणजेच काय होतात रे? पसरतात. जेव्हा हे जे काही किरण आहेत, सूर्यप्रकाशाचे किरण एखाद्या वस्तूवर पडले, जेव्हा त्या वस्तूवर पडले तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसते. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही कौलाच्या घरातून एखादा जो काही झरोका आहे, ह्या झरोक्यामधून आपल्याला जो काही प्रकाश येताना दिसतो, हा प्रकाशी किरण अनेक रंगांचा बनलेला असतो. म्हणजे त्यामध्ये जे काही आपण इंद्रधनुष्याचे 7 रंग म्हणतो तेच रंग असतात. कोणते बरे? तर तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा या रंगाचा काय होतं रे? आपल्याला पट्टा दिसतो. त्यासोबतच त्यामध्ये काय होतात रे? तरंगणारे धुलीकणं दिसतात. म्हणजेच काय? सूर्यकिरण जेव्हा पृथ्वीवर येतात तेव्हा ते काय होतात रे? विखुरले जातात. लक्षात आलं का? आता जे काही पृथ्वीवर असणारे जे काही हवा आहे, म्हणजे जे काही वातावरण आहे, ह्या वातावरणामध्ये असणारे जे काही नायट्रोजन असतील, ऑक्सिजन असतील, ह्या वायूंच्या रेणूमुळे काय होते रे? ह्या प्रकाशाचे विकिरण होते. म्हणजेच काय? त्यातील जे काही घटक आहेत हे काय होतात रे? विखुरतात. लक्षात आलं का? म्हणजेच प्रकाश जेव्हा सूक्ष्म कणावर पडतो तेव्हा तो सर्व दिशांना विखुरला जातो. यालाच प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? काय सांगितलं बघा, प्रकाशाचे विकिरण म्हणजेच काय? जेव्हा प्रकाश सूक्ष्म कणांवर पडतो तेव्हा तो सर्व दिशांना विखुरला जातो. यालाच प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात. लक्षात आलं का? आता बघा, हे जे काही प्रकाशाचे विकिरण आहे ह्यासाठी अगदी आपल्या दररोजच्या जीवनातील जे काही उदाहरण आहे ते काय आहे बघा, की जे काही सकाळी सूर्य उगवताना किंवा मावळताना आपल्याला आकाश काय दिसतं रे? तांबूसं दिसतं. किंवा दुपारी जे काही आकाश आहे हे काय होतं रे? निळं दिसतं. काय सांगितलं बघा, प्रकाशाचे विकिरणाचं जे काही उदाहरण आहे हे काय आहे रे? सकाळी सूर्य उगवताना किंवा मावळताना आकाश तांबूस दिसते. आकाश तांबूस दिसतं. किंवा जे काही आकाश हे काय होते रे? दुपारी निळे दिसते. लक्षात आलं का? हे काय आहे रे? प्रकाशाचे विकिरणाचे महत्त्वाचे उदाहरण आहे जे आपण दररोजच्या जीवनामध्ये पाहतो. लक्षात आलं का? आता बघा, जे काही हा जो काही प्रकाश आहे हा प्रकाश, आता हे जे काही प्रकाश आहे हे प्रकाशाचे काही स्रोत आहेत. म्हणजेच काय? जे काही बिंदू स्रोत व विस्तारित स्रोत. म्हणजेच काय? बिंदू स्रोत म्हणजेच काय? की एखादा अतिशय लहान प्रकाश स्रोत. लक्षात आलं का? ह्यालाच काय म्हणायचं आहे? की बिंदू स्रोत. म्हणजेच काय? एखाद्या छोट्याशा छिद्रातून बाहेर पडणारा जो काही प्रकाश आहे ह्यालाच आपण काय म्हणायचं रे? बिंदू स्रोत. म्हणजेच काय? आपला जो काही लेझर लाईट आहे किंवा जे काही अंधारात मोबाईलची जी काही फ्लॅश लाईट आहे ह्यालाच आपण काय म्हणू शकतो रे? बिंदू स्रोत. लक्षात आलं का? जसं बिंदू स्रोत आहे तसंच विस्तारित स्रोत. आता विस्तारित स्रोत म्हणजेच काय? जो प्रकाश आकाराने खूप मोठा असतो. उदाहरणार्थ एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये जर आपण मेणबत्ती लावली तर मेणबत्तीचा प्रकाश हा काय होतो रे? संपूर्ण खोलीमध्ये पसरतो. तो काय झाला रे? विस्तारित स्रोत. किंवा जर आपण एखादी टॉर्च लावली तर त्या टॉर्चचा प्रकाशसुद्धा काय होतो रे? पूर्णतः पुढेपर्यंत जातो. लक्षात आलं का? त्यानंतरनं घरामध्ये असलेली
ट्यूबलाईट. बघा, जे काही बिंदू स्रोताचे एक उदाहरण इथे मी दाखवले. हे जे काही मोबाईलची लाईट आहे, ह्या मोबाईलच्या फ्लॅशलाईटमध्ये एखादी वस्तू आपल्याला इथे दिसते. लक्षात आलं का? तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया बिंदू स्रोत म्हणजे काय. बिंदू स्रोत म्हणजे काय? अतिशय लहान प्रकाश स्रोत. लहान प्रकाश स्रोत किंवा छिद्रातून बाहेर पडणारा प्रकाश, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? बिंदू स्रोत असे म्हणणार आहे. उदाहरणार्थ काय आहे? लेझर लाईट. काय आहे बघा? लेझर लाईट. आता बघा, जे काही बिंदू स्रोत आहे म्हणजेच हे जे काही मोबाईल आहे, ह्या मोबाईलमधून जे काही बाहेर पडणारे हे जे काही स्रोत आहे, ह्यामुळे काय होतं रे? एखादी वस्तू जर त्याच्या मार्गामध्ये असेल तर आपल्याला एकच छाया येते. म्हणजे हा जो काही ठोकळा आहे, ह्या ठोकळ्याची जे काही छाया म्हणजे सावली इथे पडताना दिसते, ह्यालाच आपण काय म्हणायचं रे? गडद छाया किंवा प्रछाया. पुढचा जे काही घटक आहे तोच आपण इथे पाहणार आहोत. काय आहे? बिंदू स्रोताद्वारे जे काही आपल्याला छाया मिळते त्याला आपण काय म्हणायचं रे? गडद छाया. काय म्हणायचे? गडद छाया. किंवाच त्याला आपण काय म्हणायचे बघा रे? जो काही पुढील घटक आहे तो काय आहे? प्रछाया. काय आहे? प्रछाया. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर विस्तारित स्रोत म्हणजेच काय? मी तुम्हाला सांगितलं की जो प्रकाश स्रोत आकाराने मोठा असतो, जो प्रकाश स्रोत आकाराने मोठा असतो, उदाहरणार्थ काय आहे रे? तर मी काय उदाहरण दिलं? ती जी काही मेणबत्ती आहे किंवा टॉर्च आहे किंवा ट्यूबलाईट. काय आहे बघा? ट्यूबलाईट. आपल्या घरामध्ये असणारी ट्यूबलाईट. दुसरं उदाहरण आहे ट्यूबलाईटचं. बघा, ट्यूबलाईटचा हा जो काही प्रकाश आहे हा काय होतो रे? संपूर्ण खोलीमध्ये दिसतो. ह्या संपूर्ण खोलीमध्ये जर एखादी वस्तू आहे, समजा हा काय आहे रे? बॉल आहे. म्हणजे हा जो काही चेंडू आहे, ह्या चेंडूवर काय होतो रे? जेव्हा विस्तारित स्रोत पडला जातो तेव्हा काय होतं रे? की जे काही विस्तारित स्रोतामुळे आपल्याला दोन छाया मिळतात. म्हणजे दोन सावली पडतात. एखाद्या वस्तूची दोन सावली पडते. एक आहे जी गडद आणि दुसरी आहे ती फिकट. लक्षात आलं का? म्हणजेच बघा, जर मी काय केलं, ह्या चेंडूच्या आपल्याला दोन सावल्या पडतात. त्यामध्ये ही जी काही गडद आहे तिला काय म्हणायचं आहे? गडद छाया किंवा प्रछाया. पण जी काही फिकट रंगाची तुम्हाला ही सावली दिसते तिला आपण काय म्हणायचं रे? तिला म्हणायचं उपछाया. काय म्हणायचं रे? उपछाया. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, जी काही गडद छाया किंवा जी काही प्रछाया, हे म्हणजे काय? की विस्तारित स्रोतामुळे आपल्याला काय होतात रे? दोन प्रकारच्या छाया पडतात. एक आहे गडद छाया आणि जी काही दुसरी आहे ती उपछाया. लक्षात आलं का? ह्याचं जे काही सगळ्यात उदाहरण आपण पाहिले की रात्री रस्त्यावर जो काही दिवा लावलेला असतो, म्हणजे जे काही खांबावरच्या आपण जे काही लाईट म्हणतो, लक्षात आलं का? त्या खांबावरच्या लाईटीखाली आपण जर उभे असेल तर जमिनीच्या मध्यभागी आपली जी काही गडद आणि कडेला ही काय होते रे? फिकट सावली दिसते. तीच असते ही प्रछाया. किंवा जी काही गडद सावली असते ती काय असते? प्रछाया. किंवा जी काही फिकट सावली असते ती काय असते? उपछाया. लक्षात आलं का? किंवा अंधाऱ्या खोलीमध्ये जर पाठीमागून जर प्रकाश पाडला गेला तर काय होतं रे? आपली एक गडद सावली दिसते, तिला काय म्हणायचं आहे? प्रछाया. आणि दुसरी काय असते रे? उपछाया. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा, म्हणजेच काय इथं सांगितलं आहे? प्रछाया म्हणजेच काय? विस्तारित स्रोतामुळे पडणारी गडद सावली किंवा छाया, हिलाच आपण काय म्हणायचं आहे? प्रछाया. लक्षात आलं का? त्यासोबतच जो काही फिकट भाग आहे, काय आहे रे? जे काही विस्तारित स्रोतांमुळे
पडणारी फिकट सावली. काय आहे रे बघा, पडणारी फिकट सावली किंवा जी छाया आहे तिला आपण काय म्हणायचं रे, उपछाया. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? पुढील घटक आहे तो काय आहे रे, ग्रहण. काय आहे बघा, ग्रहण. आता ग्रहण म्हणजेच काय, की जे काही आपल्या भ्रमण कक्षेमध्ये फिरणारे सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा आपण ग्रहण लागले असे म्हणतो. ग्रहण म्हणजेच काय बघा, भ्रमण कक्षेत फिरणारे सूर्य, चंद्र, पृथ्वी एकाच रेषेत येतात. यालाच आपण ग्रहण लागले असे म्हणतो. आणि ही जे काही ग्रहणाबद्दल जे काही अनिष्ट रूढी असतील किंवा परंपरा आहेत ह्या चुकीच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ग्रहण ही काय आहे रे, एक नैसर्गिक घटना आहे. आता बघा, जेव्हा सूर्यग्रहण कशाला म्हणतात, जेव्हा काय होतं बघा, सूर्यग्रहण जेव्हा हा जो काही सूर्य आहे आणि ही काय आहे रे, पृथ्वी. सूर्य आणि पृथ्वीमध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा काय होतो रे, ह्या चंद्रामुळे ह्या सूर्याचा जो काही प्रकाश आहे हा काय केला जातो रे, अडवला जातो. त्यामुळे ह्या चंद्राची सावली काय होते रे, पृथ्वीवर पडते. यालाच आपण काय म्हणतो रे, सूर्यग्रहण असे म्हणतो. लक्षात आलं का? आता जेव्हा हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आल्यामुळे जे काही सूर्याचा प्रकाश पूर्णतः झाकला जातो ह्यालाच आपण काय म्हणतोय, खग्रास सूर्यग्रहण. म्हणजे काही अंशाने तो झाकलेला असतो आणि जेव्हा तो पूर्णपणे झाकलेला नसतो तेव्हा त्यास काय म्हणतो रे, खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतो. लक्षात आलं का? सूर्यग्रहण, ह्या सूर्यग्रहणामध्ये जे काही सूर्याकडून निघणारे जे काही अतिनील किरणे पृथ्वीवर पोचत असतात त्यावेळी सूर्यग्रहण पाहताना आपण काय करायचे, उघड्या डोळ्यांनी न पाहता जे काही विशिष्ट प्रकारचे चष्मे असतात ते वापरून आपण बघायचं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? सूर्यग्रहण म्हणजेच काय, जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. काय होतो, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. यालाच आपण काय म्हणायचं आहे, सूर्यग्रहण. इथे जी काही डायग्राम काढलेली आहे ही काय आहे रे, ही चंद्रग्रहणाची आहे. कशाची आहे बघा, चंद्रग्रहण. आता बघा, खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय, जेव्हा ह्या सूर्यबिंबाने चंद्राला काय केलं जातं रे, चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेलं असते तेव्हा त्या ग्रहणास काय म्हणायचं आहे, खग्रास सूर्यग्रहण. लक्षात आलं का? सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले असते तेव्हा त्याला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. त्यानंतर जेव्हा सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले नसते यालाच आपण खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता चंद्रग्रहण म्हणजेच काय, तर जेव्हा सूर्य, पृथ्वी, चंद्र हे भ्रमण करत असतात तेव्हा हा जो काही सूर्य आणि हा चंद्र ह्या दोघांच्या मध्ये काय येते रे, पृथ्वी येते. काय येते रे, पृथ्वी येते. तेव्हा ह्या पृथ्वीमुळे हा सूर्यप्रकाश काय केला जातो रे, चंद्रावर पडणारा सूर्यप्रकाश काय केला जातो रे, अडवला जातो. म्हणजेच काय, ह्या पृथ्वीची सावली कुठे पडते रे, इथे जी काही फिकट सावली तुम्हाला इथं दिसते ही काय आहे रे, पृथ्वीची सावली आहे. ह्या घटनेला काय म्हणलं जातं, चंद्रग्रहण असे म्हणले जाते. लक्षात आलं का? चंद्रग्रहण म्हणजेच काय, जेव्हा पृथ्वी ही
जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो रे? चंद्रग्रहण म्हणतो. लक्षात आलं का? आता बघा, जे चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? खग्रास चंद्रग्रहण. जसं आपण सूर्यग्रहण पाहिलं खग्रास, तसंच काय आहे रे? खग्रास चंद्रग्रहण. आणि काही भागावरच जर पृथ्वीची सावली पडली तर त्या ग्रहणास काय म्हणतात रे? खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. लक्षात आलं का? जर तुम्ही तर पाहिलं असेल, हा जो काही चंद्र आहे आणि चंद्राच्या भोवती ही जी काही फिकट सावली दिसते, ही काय आहे रे? तर ती आहे उपछाया. काय आहे बघा? उपछाया. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर चंद्रग्रहण, जसं सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी बघता येतं नाही, तसं चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी काय करता येतं रे? बघता येतं. लक्षात आलं का? चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या दिवशीच होतं. सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येच्या दिवशीच होतं. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही पुढील घटक आहे तो काय आहे? पिधानं. आता पिधानं म्हणजेच काय? एखादा ग्रह किंवा तारा चंद्राच्या मागे लपला जातो तेव्हा त्या घटनेला काय म्हणलं जातं रे? पिधान असे म्हणलं जातं. म्हणजेच काय? एखादा ग्रह किंवा तारा चंद्राच्या मागे झाकला जातो यालाच काय म्हणलं जातं? पिधान असे म्हणलं जातं. जी काही 2016मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये चंद्राच्या मागे रोहिणी हा तारा झाकला गेल्यामुळे पिधानं ही घटना घडली. जर तुम्हाला पिधानं याबद्दल आणखी पाहायचं असेल तर तुम्ही गुगलवर काय करू शकता रे? सर्च करू शकता. लक्षात आलं का? त्यामध्ये तुम्हाला काही व्हिडिओ दिसतील किंवा जे काही फोटो आहेत हे सुद्धा काय होतील रे? तुम्हाला अवेलेबल होतील. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर जो काही पुढील घटक आहे तो काय आहे? शून्य छाया दिन. आता बघा की वर्षातील असा एक दिवस आहे त्यामध्ये काय होतो रे? जेव्हा सूर्य बरोबर काय होतो रे? आपल्या डोक्यावर येतो आणि तो डोक्यावर आल्यामुळे जी काही आपली सावली आहे ती काय होते रे? की पूर्णतः अदृश्य झालेली दिसते, म्हणजे पूर्णतः तिथे नाहीशी होते. लक्षात आलं का? ह्यालाच आपण काय म्हणायचे? शून्य छाया दिन. लक्षात आलं का? म्हणजेच दुपारी जर आपण 12 वाजता उन्हात उभे राहिल्यानंतर तुमची सावली काय होते रे? तुमच्या पायाखालीच असते, पण आपल्याला काय वाटते? जणू ती गायब झाली आहे. ही जी काही घटना आहे ह्या घटनेलाच काय म्हणायचं? शून्य छाया दिन असे म्हणायचं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? शून्य छाया दिन म्हणजेच काय? वर्षातील असा दिवस जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर येतो आणि सावली पायाखालीच अदृश्य होते. ह्या घटनेला काय म्हणायचे रे? शून्य छाया दिन असे म्हणायचे. लक्षात आले का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जे काही प्रकाशाचा हा खेळ तुम्हाला कसा वाटला? विज्ञानाच्या अशाच गमती सोप्या भाषेत शिकण्यासाठी पाहत रहा मराठी लेक्चरवाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण आता विज्ञान होईल एकदम सोपं.